गाईज वेलकम टू माय चॅनल. तर आज डे 2 कोकणचा आणि आम्ही तो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल कोकणचा. आणि हा आत्ता आम्ही दिव्यागरलाच आहे. आता आम्ही आता माहीत नाही दापोलीला जाणार आहे. आता रूमवरच आहे आणि मी ते मसाजचं होतं तुम्ही बघितलं. आता आम्ही निघणार आहोत. आता आम्ही थोड्या वेळात निघू. आता दिव्यागरला आम्ही स्टे घेतलेली त्या हॉटेलमध्ये. आता इथून आम्ही इथं दापोलीला जाणार आहे आणि तिथं स्टॉप घेणार आहे. हे बघा मी ती मसाजची ती मशीन त्याने इतका डेंजर त्रास होतो. मी पण केलं त्यांनी. थांबतो मला दाखवते. तर गाईज आत्ता आम्ही चाललोय. असं वाटत नाही हे हॉटेल सोडून जावं, पण तरी पण जायला तर लागणारच आहे. कारण की दुसरीकडं पण फिरायचं आहे म्हणून इच्छा तर होतच नाही. रूम सोडायला तर इच्छा बिलकुल होत नव्हती, पण तरी पण आता आम्ही चाललोच. आता तिथं पण कशी रूम भेटेल माहीत नाही. कशी रूम वगैरे बघितली पप्पांनी त्यांनी, पण ती पण चांगलीच असून असं नाही आहे. तर तुम्ही आणि हे हॉटेल इतकं छान आहे. नानाज फॅमिली रिसॉर्ट कोकण दिव्यागरमध्ये छान हॉटेल आहे. आता आम्ही चाललो आहे. हे बघा आम्ही इथून निघालो आणि आता किती 1-2 तास लागतील ना मला जायला. तिथे खूप उशीर होईल. गरम खूप ऊन आहे. आता निघू आम्ही. आता आम्ही जेवायला उतरलो नाश्ता करायला. आता नाश्ता गाईज आत्ता आम्ही ती जेट असते ना त्याच्यात जेटीतून आम्ही आत्ता दापोलीला जाणार आहे. आमची कार त्या बोटमध्ये आम्ही हे करतोय, पार्क करते. तेव्हा तुम्हाला दाखवते. इतकं मस्त वाटतंय ना. खूप गारवा राहील. खूप थंड हवा आणि पाण्यातून जाणार आहे आम्ही. बघा काही ट्रेन चालू झाली आता. अरे कसला छान नजारा आहे बघा ना. तर मग आम्ही जेवलो वगैरे आणि मध्ये मी व्लॉग वगैरे घेतला नाही. डायरेक्ट आम्ही बीचवर गेलो. बीचवरती आणि आता बीचवर ऊन कमी झाले म्हणून आता चाललोय. खूप मजा येणार आहे खूप. आणि हे बघा आम्ही डायरेक्ट जेवायला बसलो. हे बघा हे व्हेजवाले होते आणि तिथं नॉनव्हेजवाले म्हणजे नॉनव्हेजवाले आम्हीच होतो. फिश वगैरे खाल्ले. तुम्हाला मी फोटो दाखवते. फिशचा पण खूप मस्त मच्छी होती तिथं बीचवरती. आम्ही हरणे बंदरवरून ती मासे वगैरे घेतलेले. आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि मध्ये काय व्लॉग घेता नाही आला आम्हाला. आम्ही जेवलो आणि आम्ही त्याच्यानंतर बीचवर गेलो आणि तिथं होतं खेकडे होते खूप सारे. आणि ते खेकड्याला बघून मी तर इतकी डेंजर घाबरले. तुम्ही ते घर बघितलं असेल खेकड्यांचं. खूप डेंजर खेकडे होते.